येस. ग्रेट सर, थँक्यू सर. ऍक्च्युली तसं बघितलं तर म्हणजे जसं आता मी ज्यावेळी 2012 साली मी डीमॅट अकाउंट ओपन केलं तर फोर्सफुली ते बँकवाल्याने एचडीएफसीने की बाबा करा करा, मग त्याच्यानंतर बरंच असं लक्षच दिलं नाही. रिसेंटली ज्यावेळी मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो जवळपास 4 वर्षापूर्वी, मग त्यावेळी एक असं फ्रेंड कडनं टिप्स कॉल, बाबा हे घे ते, अशा पद्धतीने चालू होतं. जे होईल ते होईल, म्हणजे असं काय फोकसली काय नव्हतं. ओके. कारण मध्यंतरी एक विचार आला की आणि सोशल मीडियावर बरेच असे बाकी दुसरे जे ट्रेडर आहेत ज्यांचे ऍड्स एवढे यायचे भरपूर. मेन टाइम एक बुल्स अँड बिल्स ट्रेडिंग अकॅडमीचं पण आलं. तर मी प्रत्येकाचं एक असं जसं वेबिनार अटेंड केलं त्यांच्या पण, आणि कुठला कोर्स सिलेक्ट करायचा हे बरेच असं मी सर्चिंग मध्ये होतो. आणि सगळ्या बाकी अशा वेबिनार अटेंड केल्यानंतर तुमची पण एकदा वेबिनार अटेंड केली. त्यामुळे कुठेतरी जेन्युअनली वाटलं की बाबा दिस इज द राईट, की जिथे आपण प्लेस येस. आहे जिथे आपण ऍडमिशन घेऊ शकतो किंवा जेन्युअनली. कारण तुमचं जे बोलणं होतं किंवा वेबिनार जे कंटिन्युअस आपण अटेंड केले त्याच्यामध्ये वाटलं की दिस इज द राईट पर्सन आणि राईट प्लेस, की जिथे आपल्याला एक जेन्युअन आपल्याला शेअर मार्केट बद्दल माहिती मिळेल किंवा आपल्याला फायदा होईल. येस मग सर. त्यावेळी डिसाईड केलं. आणि जे आता मी ऑब्झर्व केलं 13 मे बी, आणि अजून एक सपोर्ट असा झाला की मे बी आम्ही थोडंसं माझं जॉबचं हे असं आहे की बरेच लेक्चर एक दोन वेळेस बरेच मिस झाले. पण तो जो सपोर्ट होता की बाबा, किंवा असं कुठे मिस नाही झालं पाहिजे, किंवा तो नंतर आपण कव्हर केलं, भले रेकॉर्डिंग असेल किंवा आपलं डिस्कशन पण झालं, त्या गोष्टी रिअली अप्रिशिएबल आहेत. आणि जी थँक्यू. सिम्प्लिसिटी, जसं मिस्टर प्रवीणनी पण सांगितलं की जी सिम्प्लिसिटी आहे सांगण्यामध्ये, किंवा असं जीवन जसा म्हणजे शाळेची आठवण झाली की शाळेचे सर जसे पूर्वी एकदम आत्मीयतेने एवढे सांगायचे, त्या थँक्यू. पद्धतीनं जो सांगायचा किंवा शिकवण्याची जी पद्धत होती, ती एक थोडीशी म्हणजे शाळेत आल्यासारखं वाटलं. मग की हक्काने बाबा आज काय चुकलं तर, किंवा समजून नाही समजलं तर विचारून ते डाऊट्स क्लिअर करणं, हे येस. एक थोडंसं जी सिम्प्लिसिटी असेल दॅट इज रिअली अप्रिशिएट. थँक्यू आणि सर. खरोखर एक, आणि जसं आम्ही बघतो की एक सेकंड इन्कम काहीतरी अलॉंग विथ दिस जॉब की काहीतरी पाहिजे. आणि मला वाटतं की आणि बरेच असे म्हणजे बिझनेस करायचे किंवा आणि थोडं पार्ट टाइम हे करायचं, आयटीचं काही करायचं, अशा गोष्टी होत्या. करत आता कुठेतरी एक 12-13 आठवड्यानंतर वाटलं की बाबा एक खरोखर एक चांगली गोष्ट आपण शिकलो आणि त्याच्यातून आपल्याला मॉनिटरी बेनिफिट होईल. आणि प्लस अलॉंग विथ अजून पण जे पण आपल्या वेल विशर आहेत त्यांना पण आपण या गोष्टी शेअर करू आणि त्यांचा पण बेनिफिट होईल. सो रिअली थँक्यू सो मच फॉर ऑल दिस, फॉर येस. knowledge. This is additional and you will get the benefit out of it. Yeah. येस सर. Thank you so थँक्यू. much. थँक्स लॉट फॉर युअर वर्ड्स. Yeah. थँक्यू. Yeah.